नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर एखादं काम आपण नंतर करू असं म्हणलं ना की 4-8 दिवस सहज निघून जातात. तसं आणि माझ्या बाबतीत तर तसं नेहमीच होतं. आईने सांगितलं होतं तूप दिल्यानंतर कडवून ठेव म्हणून डब्यामध्ये. तर गावाकडून तूप येऊन 4-8 दिवस झाले, पण मी काही कडवलं नव्हतं. म्हटलं आता कडवून ठेवते पहिला, आणि त्याच्यानंतर कपाट पूर्णच अस्ताव्यस्त झालं होतं. तर तूप कडेपर्यंत ना हा सगळा पसारा माझा लावून होईल म्हणून मी हा सगळा आताच काढला होता. आणि तूप कडे आणि 2 दिवसांनी आमच्या आधीचा बड्डे पण आहे. मग म्हटलं चला सगळी तयारी आताच करू, नंतर ना उद्या तरी काही वेळच नाही भेटणार आहे. काहीच खरेदी वगैरे केली नाही अजून, त्याला कपडे वगैरे आणले नाही कारण त्यांची ड्युटीच ॲडजस्ट होत नव्हती. त्यामुळं म्हटलं एकच दिवस आहे आपल्याकडे, आज जेवढं काम होईल तेवढं होता होईल करायचं. इथे माझं कपाट पण लावून झालं आणि तो पण छान असं कडवून झालं आहे. त्याच्यानंतर ना आता थंडी कमी आली, आता गरमी चालू झाली म्हणून मी सगळे स्वेटर धुवून ठेवले होते. म्हटले ते पण आपण बॅगमध्ये घालून ठेवू म्हणजे वरती जास्त असा पसारा दिसणार नाही. आणि एवढंच काम करायचं म्हणून ते आपण काम काढलं ना की दुसरं काम आपोआप निघतात. इथं रेग्युलर कपड्यांचं कपाट मुलांचं अस्ताव्यस्त दिसल्यानंतर ते पण मी लागलंच काढलं आणि व्यवस्थित नंतर घड्या घालून ठेवलं. त्याच्यानंतर मस्तपैकी असा आंबा कट केला, त्याच्यावरती चटणी मीठ टाकलं आणि मस्तपैकी खाल्लं. आधीला तर ते जर थोडंसं आंबट लागत होतं तरी पण तो एन्जॉय करत होता. तर व्हिडिओ कसा वाटला सांगा, आवडला असेल तर लाईक करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.